मंत्रालयातील मंत्री झिरवाळांच्या दालनातील लाच प्रकरणात झिरवाळांचे खासगी सचिव रामदास गाडेंवर कारवाई। गाडेंना अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून कार्यमुक्त करत मूळ आस्थापनेत पाठवण्याचे आदेश। क्लर्क राजू ढेरिंगेचा मंत्रालयामध्ये लाच मागतानाचा नवा व्हिडिओ समोर। 15 मिनिटात काम करतो राजू ढेरिंगेचा प्रताप मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। मुख्यमंत्री फडणवीस एआय समिटला हजेरी लावणार। विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार होणार। महाराष्ट्रासाठी आता वाढीव 3 कोटींचं श्रमिक बजेट मंजूर। केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतल्याची फडणवीसांकडून ट्विट करत माहिती। फडणवीसांनी पंतप्रधान मोदींसह शिवराज सिंग चौहान यांचे मानले आभार। सुरक्षा वाढवण्याचं काम मंत्री करत नाही, कमिटी ठरवते। रोहित पवारांच्या जीवाला धोका असल्यास या संदर्भात कमिटी निर्णय घेईल। सुप्रिया सुळेंच्या मागणीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया। दादांच्या विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे। सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। नेमकं काय झालं हे जाणून घेण्याचा महाराष्ट्राला अधिकार। प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करतायत। काही माहिती किंवा पुरावे असतील तर ते तपास यंत्रणांना द्या। रोहित पवारांच्या आरोपांनंतर छगन भुजबळांचा सल्ला। आमदार रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप अस्वस्थ का? बीएसआर कंपनीला भाजप पाठीशी घालण्याचं काम करतंय का? विकास लवांडे यांचा सवाल। बीएसआर कंपनीसह विमान मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौकशी करा। अजितदादांच्या अपघातासंदर्भात पवारांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार अभिजित पाटलांची मागणी। अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि पोटचूळही उठला। उपमुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर खासदार नरेश मस्केंचा टोला। नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। भिवंडीमधील काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांचा लेटर बॉम्ब। भिवंडीमधील काँग्रेसच्या भूमिकेवरून मोमीन यांची पत्राद्वारे राहुल गांधींकडे तक्रार। सपकाळांनी पक्ष भाजपला विकल्याचाही गंभीर आरोप। भिवंडी पालिकेच्या महापौर पदासाठी चौधरींना मतदान करा। काँग्रेस नगरसेवकांना पक्षादेश जारी। काँग्रेसचा पक्षादेश पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर चिकटवला। भिवंडी पालिकेतील सत्ता स्थापनेसंदर्भात जे घडेल ते आज घडेल। भिवंडीतील नगरसेवकांच्या प्रकरणावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची ऑफ द रेकॉर्ड ही प्रतिक्रिया। कोण कोणासोबत गेलं याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही, काँग्रेसशी सुद्धा देणं घेणं नाही। चंद्रपुरात आम्हाला विकास करायचा आहे। सुधीर मुनगंटीवारांची यावर प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी टिप्पणी करणं अयोग्य आणि असभ्य राहील। टिपू सुलतान बाबतच्या वक्तव्यावरील प्रश्नावर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। या देशात खूप योद्धे झाले पण योद्ध्यांची कधी तुलना केली जाऊ शकत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळांवर टीका। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी आता हालचालींना वेग। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापनेची शक्यता। शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवलं तर पुढच्या निवडणुकीमध्ये पाहू, गोगावलेंचा इशारा। मुंबईच्या हितासाठी काम करणार सध्या फेरीवाल्यांचा विषय आहे। महापौर रितू तावडेंची प्रतिक्रिया। तर नालेसफाई संदर्भात मुंबई आयआयटी कडून थर्ड पार्टी ऑडिट करणार। पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार। रितू तावडे यांची माहिती। भंडाऱ्यातील बाळ विक्री प्रकरणामध्ये पोलिसांकडूनच डॉक्टरकडे 5 कोटींची मागणी। आमदार नरेंद्र बोंडेकरांचा पोलिसांवर गंभीर आरोप। बाळ विक्री प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटक तर 4 आरोपी मात्र अद्यापही फरार। भारतानं फ्रान्सकडून 114 राफेल घेतले पण त्यातल्या अडचणी दूर केल्या का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल। फ्रान्सनं कोड दिले नाही म्हणून विरोधकांनी राफेल पाडले। भारताला कुणीही येऊन ब्लॅकमेल करतंय आणि हे दिवसेंदिवस होत चाललंय। प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। लोकसभेत पारित झालेला कामगार कायदा तात्काळ लागू करा। 4 कामगार कायदे तात्काळ लागू करा। खासदार रवींद्र वायकरांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे। नितीन गडकरींवरील आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी तिघांवरही गुन्हा। आयटी कायद्याअंतर्गत तिघांवर नागपूर सायबर पोलिसात गुन्हा दाखल। दोषींवर कठोर कारवाई करण्याची भाजपच्या शिशिर त्रिपाठी यांची मागणी। करणी सेनेकडून राहुल गांधींसह 25 खासदारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। दरम्यान हा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। काँग्रेस नेते पवन खेरा यांच्याकडून व्हिडिओ ट्विट करत भाजप आणि करणी सेनेवर टीका। करणी सेना भाजप कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकीची बाब अत्यंत गंभीर। हिंसेची भाषा लोकशाहीला कधीच मान्य नाही। काँग्रेस नेते नाना पटोलेंकडून धमकी देणाऱ्याचा निषेध व्यक्त।
महाराष्ट्रामध्ये एप्रिल 2026 मध्ये SIR प्रक्रिया सुरू होणार. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला तयारीचे निर्देश दिलेत. बिहारसह 12 राज्यांनंतर उर्वरित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये ही SIR मोहीम राबवली जाणार. राजधानी साताऱ्यामध्ये शिवजयंतीचा मोठा उत्साह. शिवतीर्थ पोवई नाका या ठिकाणी शिवेंद्रराजे भोसलेंच्या हस्ते शिवरायांची महाआरती. शिवप्रेमींची इथे मोठ्या संख्येने उपस्थिती. महाआरतीनंतर फटाक्यांचीही आतषबाजी. सोलापुरात डॉल्बी मुक्त शिवजयंती साजरी. पालकमंत्री जयकुमार गोरे, महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह आमदारांनी धरला लेझिमवरही ठेका. जळगावच्या बांभोरी गावामध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत मंत्री गुलाबराव पाटलांनी धरला ठेका. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून त्यांना अभिवादन केलं. अमरावतीच्या राजापेठ उड्डाण पुलावर रवी राणांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याची महाआरती. पालिकेची परवानगी घेऊन शिवरायांचा अधिकृत पुतळा बसवणार. रवी राणांची यावेळी प्रतिक्रिया. नाशिकमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन सहभागी. मिरवणुकीमध्ये ढोल वाजवण्याचा मोह महाजनांना आवरला नाही. आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे या देखील मिरवणुकीमध्ये सहभागी. शिवजयंतीनिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट. मंदिरासमोर शिवकालीन युद्धकलेचं सादरीकरण करण्यात आलं. शिवजयंतीनिमित्त गडावर 2.5 पायऱ्यांचं पूजन. पंढरपुरात भीमा नदीच्या पात्रामध्ये हत्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना. तर 16 फूट उंच फायबरच्या हत्तीवर शिवाजी महाराजांची ही मूर्ती विराजमान. प्रवीण नगरे यांनी ही साकारली मूर्ती. जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रांचं प्रदर्शन. तर महाराजांच्या काळामध्ये युद्धात वापरल्या गेलेल्या चिलखताबरोबरच वेगवेगळी शस्त्र या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली. नाशिकच्या चांदवडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य शिवसृष्टीचं स्वप्न अखेर साकार. आमदार राहुल आहेर यांच्या हस्ते शिवसृष्टीच्या बांधकामाचं भूमिपूजन. योग्य व्यक्तीच विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष झाला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्वच साहित्य संस्था वाचवण्याची गरज. विदर्भ साहित्य संघ वाचवा. पॅनलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीपाद जोशी यांचं मत. परभणीच्या दूधगावामधील अंगणवाडी सेविकेचा मुलगा मंत्रालयामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारीपदी. गरिबीवर मात करत नागसेन पंचांगे यांनी यश संपादित केलं. मुंबई विमानतळावर 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान विविध प्रकरणांमध्ये 1.13 कोटींचं परकीय चलन जप्त. या कारवाईमध्ये एकूण 8 प्रवाशांना अटक. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये 20,70,000चा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त. आंबेसरी या बारीपाडा परिसरामध्ये छापा टाकत कारवाई. अटकेतील आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. गोंदियामध्ये शिक्षणाचा बोजवारा. जिल्ह्यातील 97 शाळांचा भार प्रत्येकी एका शिक्षकावर. 806 पदं रिक्त. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान. अमरावतीमधील बडनेरात अर्भकाचा मृतदेह आढळला. तर अल्मास कॉलनीजवळ रिकाम्या जागेमध्ये हा मृतदेह आढळल्याची माहिती. पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू. भंडाऱ्यामध्ये 22 वर्षीय तरुणाचा गतिमंद तरुणीवर अत्याचार. वरठी परिसरातली ही संतापजनक घटना. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून 22 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल. 20 रुपयांचा आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आईचा आरोप. अकोल्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये शिवजयंती मिरवणुकीदरम्यान मधमाशांचा हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यामुळे काही काळ गोंधळाचं आणि धावपळीचं वातावरण. दरम्यान मधमाशांच्या हल्ल्यामध्ये अनेक जण किरकोळ जखमी. नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर बायपासजवळ सिन्नर पोलिसांनी दरोड्याचा मोठा कट उधळून लावलाय. कारवाईमध्ये 10 जण पोलिसांच्या ताब्यात. सर्व आरोपी केरळमधील असल्याची माहिती. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्रही जप्त. इस्रोची सफर करून परतलेल्या वर्ध्यातील 44 विद्यार्थ्यांचं स्वागत. जिल्हा नियोजन समितीच्या योजनेअंतर्गत शैक्षणिक सहलीचं आयोजन. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग आणि उपग्रहांचं तंत्रज्ञान यावेळी अनुभवलं. उद्योगपती मुकेश अंबानी AI मध्ये $110 अब्ज गुंतवणूक करणार. अदानी टाटा यांच्यासोबत मुकेश अंबानींच्या समूहाचा करार. 7 वर्षात AI संबंधित पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करेल अशी माहिती. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशन आणि तेजस ठाकरेंकडून अरवली पर्वत रांगेमध्ये नवीन सरड्याच्या प्रजातीचा शोध. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनसाठी 2026 मधील हा पहिलाच शोध. लिफ्ट टोको गेको असं या सरड्याचं शास्त्रीय नाव.